बॉल या लेवलचे खेळ असतात मध्ये आतापर्यंत कॉमेंट्री करतोय मॅन ऑफ द मॅच म्हणून सायकल आतापर्यंत कोणाला दिली गेली नाहीये. मॅन ऑफ द सायकल अनेक वर्षाची खेळात करणारी स्पर्धा आणि आज तुम्ही या मॅचला बघते कसं वाटतं या स्पर्धेचं आयुष्य ग्रामीण भागात जे प्रोत्साहन दिलं जातं आयोजकांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि खरोखरच मुलांना ही जी आता जी मोबाईलच्या दुनिया डिजिटल दुनिया जे खेळाला प्रोत्साहन दिलं जातं ते अतिशय सुंदर. आणि प्रत्येक गावात लोकांनी ही योजना असे प्रकारे खेळ राबवली पाहिजे, मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. सायकलसारखी बक्षिसं मोठी मोठी बक्षिसं आणि इतकं उत्साह वातावरणात इतकं बाकी एकदम इतकं सुंदर वातावरण तयार केलं आहे. खरोखरच लोकांना युवा पिढीचं अट्रॅक्शन होण्यासारखं हे आहे. आणि ह्याला खरंच सर्वांनी प्रतिसाद दिला पाहिजे, ह्याला पाठिंबा दिला पाहिजे. आणि खेळात जेवढं युवा मुलांना जेवढं ह्याच्यात आकर्षित करता येईल तेवढं लोकांनी प्रयत्न केला पाहिजे, ह्याला सपोर्ट केला पाहिजे. आणि जे आता जे खेळ झाला अतिशय फार सुंदर खेळ झाला, कारण कुठल्याही संघाला कोणत्याही संघाने कमी लेखलं नाही पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही ही मॅच बघितली त्या मॅचमध्ये जो पहिल्यांदा बॅटिंग करणार आहे तो त्यांनी जे रन बनवले ते पुढचा संघ सहजासहजी बनवलं असं वाटत होतं. पण त्यांना जे ह्याच्यात जे त्यांना वाटलं की सहज होणार नाही तर त्यांना ती साध्य करून दाखवलं. थँक्यू सर. आपल्याशी संवाद साधतात या स्पर्धेचे धन्यवाद. आज त्यांनी सांगितलं एक महत्त्वाची गोष्ट मोबाईलची दुनिया बरीचशी तरुण जी आहे ती मोबाईलमध्ये व्यस्त असते आणि याच्या वेळेला त्यांना मैदानावरती आणण्याचं काम ग्रामीण प्रीमियर लीग सारख्या स्पर्धा करतात. अशा प्रकारचं आयोजन अत्यंत महत्त्वाचं. थँक्यू सो मच.